मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. 65 वर्ष काँग्रेसनं, 10 वर्ष भाजपनं केलेले जनतेने जाणलेलं आहे. कारण जनता एवढी खुळी नाही आहे की काय करायचं, जनतेच्या हातात कौल आहे. कारण कोल्हापुरामध्ये असं आहे की कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध काय असेल तर एक चप्पल आहे आणि गुळ आहे. ती ठरवतील लोकांना काय द्यायचं आहे. त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे कुणाला द्यायचं. हे माझ्या हातात नाही आहे की कोल्हापुरात चप्पल देतील का गुळ देतील. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपला सुरू असलेला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचं, या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेतोय. आता आपल्यासोबत लोकांच्यासोबत आपण नेत्यांच्या आणि ह्या उमेदवारांच्या सुद्धा मनातल्या ज्या काही म्हणणं आहे त्यांचं ह्या मतदारसंघाबद्दल असलेलं जे काही मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यासोबत संजय माघाडे सर आहेत. तसं बघायला गेलं तर राष्ट्रीयकृत पक्ष बहुजन समाज पार्टी याकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोल्हापूर लोकसभा मैदानामध्ये 23 उमेदवारांच्या पैकी हे सुद्धा एक उमेदवार आहेत. साहेब नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रथमच सांगतो की कोल्हापुरी कारभार म्हणजेच के. तर माझं मत आहे की कोल्हापूर सुरक्षित कारभार असं म्हणून प्रथम आपले सर्वांचा आभार मानतो की माझी मुलाखत घेण्यासाठी मला नियुक्त केला. काय उमेदवारी जाहीर झाली आहे, काय प्रतिक्रिया काय आहे? बघा, आता एक माझी प्रतिक्रिया सांगतो की महाराष्ट्रातील असणारे, महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांचे विचार घेऊन आज मी रिंगणात उतरलेलो आहे. कारण छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्या कारणामुळे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मी रस्त्यावर घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कोल्हापूरमध्ये जवळपास बघायला गेलं तर या आपल्या रिंगणामध्ये 23 उमेदवार आहेत, 2 मातब्बर उमेदवार आहेत. काय बघून काय वाटतं? माझा तर मुद्दा आहे, पक्ष माझे मातबर असू दे किंवा 23 याची काहीच माझं घेणं नाही. कारण मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. 65 वर्ष काँग्रेसनं, 10 वर्ष भाजपनं केलेले जनतेने जाणलेलं आहे. कारण जनता एवढी खुळी नाही आहे की काय करायचं, जनतेच्या हातात कौल आहे. कारण कोल्हापुरामध्ये असं आहे की कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध काय असेल तर एक चप्पल आहे आणि गुळ आहे. ती ठरवतील लोकांना काय द्यायचं आहे, त्यांच्या जनतेच्या हातात आहे. कारण कोल्हापुरी कला कुसरीची नगरी आहे. त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे कुणाला द्यायचं. हे माझ्या हातात नाही आहे की कोल्हापुरात चप्पल देतील का गुळ देतील. हे ठरवतील. प्रसिद्ध असणारे हे जगातले सगळ्यात मोठी जर चप्पल असेल तर कोल्हापूरची आहे. हा प्रसिद्ध सोबत आपण आता जात आहात, लोकांना भेटत आहात, लोकांच्या सोबत चर्चा करत आहात, लोक तुमच्याकडे काही येत आहेत. त्यातून लोकांच्या प्रतिक्रियातून तुम्हाला काय दिसतं? लोकांच्या प्रतिक्रियातून असं दिसत आहे की एक सर्वसामान्य माणूस हा तरुण तडफदार उमेदवार कोल्हापूरचा विकास करेल. त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. व्यक्तिगत भेटी घेतल्या, मला सकाळचा माझा फोटो आलेला आहे की व्यक्ती भेटी घेतल्या, लोकांच्या अंतःकरणात पोचली, त्यांना खरी काय गरज आहे, कोल्हापूरचा विकास का झालेला नाही. मग त्यासाठी माझी योग्य निवड अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. जवळपास बघायला गेलं तर हा मतदारसंघ जो आहे तो एवढा मोठा मतदारसंघ आहे. प्रचारासाठी काय यंत्रणा लागली? कोल्हापुरातून मी राजाराम कॉलेजला आता MA सायकोलॉजीला शिकत आहे. कॉलेज तरुण पिढीच्यापर्यंत मी पोहोचलेलो आहे. कारण गेली 2000 पोटनिवडणूक झाली जयश्री जाधवांच्या काळात. 3 नंबरला मी अपक्षमध्ये उभा होतो. अपक्षमध्ये 3 नंबरमध्ये आहे अपक्षामध्ये. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा मला ओळखतो. माझी प्रथम ओळख झालेली आहे आणि नागरिकांच्यापर्यंत मी तळागाळात पोहोचले असल्याकडे त्यांच्या उणीवा मला माहीत आहे. आणि ते फक्त राजकारणच करून मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. कारण द्वारकानाथ कापूर हे कोल्हापूरचे आयुक्त होते. त्यावेळी स्वच्छ सुंदर कोल्हापूर आहे हे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्याचा अपुरा स्वप्न हे मी पूर्ण करण्याचा एक पहिला प्रयत्न असेल. दुसरा प्रयत्न असा असेल की कोल्हापुरातील जे शौचालय आहेत, महिलांच्यासाठी शौचालय असले पाहिजेत. बाहेरून येणारे पर्यटक, कारण कोल्हापूर हे पर्यटनाची आपली महालक्ष्मी देवी आणि ज्योतिबाचे मंदिर प्रसिद्ध देवस्थान असणारे हे पर्यटन स्थळ आहे. महालक्ष्मीला अनेक लोक येतात. त्या पर्यटन भाविकांच्यासाठी प्रथम शौचालय असावं महिलांच्यासाठी. पहिली माझा मुद्दा असेल. हे व्हिजन सांगताय तुम्ही तुमचं? हां, व्हिजन आहे. आणि काय व्हिजन आहे? अजून दुसरं व्हिजन आहे की जे काय तृतीयपंथी लोक आहेत ते 10 रुपये मागून रेल्वेत फिरतात, त्यांना कुठंची सरकारी पेन्शन देऊन 5000 रुपये पेन्शन करून त्यांचा बस्तान बसवण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल.
अजून काय विजन मग त्यानंतर कोल्हापुरामध्ये खंडपीठ आहे. 30 वर्षे झाले वकिलांना यश मिळालेलं नाही. प्रत्येक मुख्यमंत्री येतो, प्रतापसिंग जाधव यांच्याकडे निवेदन देतो, मुख्यमंत्र्यात करेंगे देंगे असं संपलेलं 30 वर्षे एक आहे. पण मी माझा वकिली क्लार्कचा मी प्रतिनिधी आहे जिल्हा न्यायालयामध्ये. पण ते मी त्यासाठी मी अजून 3 इथं इलेक्शन झाले, प्रत्येक 3 मुख्यमंत्री इथं झाले, कुणीही काही केलेलं नाही. फक्त पत्र दिलं, आश्वासन दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिले, एकनाथ शिंदे, कुणाचाही काही उपयोग झालेला दिसत नाही असं मला जाणवतं. पण माझी मायावतीच्या हस्ते मी केंद्रात गेलो तर जरूर मी खंडपीठ येण्याचा विचार मी मांडला जाईल. आणि आपल्या कोल्हापूरला खंडपीठ का द्यावं तर गोरगरीब जनता मुंबईपर्यंत जाताना 1 ते 2 लाख रुपये तिथं जातात साहेब. गोरगरीब लोक वकिली व्यवसायाला न्याय मिळवण्यासाठी कुठून आणणार ते पैसे, हा मुद्दा माझा प्रथम असेल. नाही, आता तुम्ही सांगितलं तुमचा हा अजेंडा आहे, तुमचं हे उद्दिष्ट आहे किंवा तुम्ही लोकांच्या पर्यंत जात असताना केलेलं लोकांनी दिलेलं तुम्ही हे आहे. तर हे सगळं करत असताना इथून मागं जर का बघितलं 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तिथून मागं जर का बघितलं तर काँग्रेसचं सरकार होतं. मग या सरकारने हे केलेलं नाही असं म्हणणं आहे आपलं? मी असं काय म्हणत, त्यांचं काम चांगलंच आहे. फक्त लोकांच्या उणव्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. 400 रुपयाचा गॅस 1200ला झाला, ही गरिबाला योग्य नाही आहे. मी त्या दोन्ही पक्षांनी कामं केल्यात, त्याबद्दल माझं दुमत काय नाही. पण त्या उणीवा भरून काढण्यासाठी मला आज ह्या कोल्हापूरची गरज आहे. रस्त्याचे खळगे, खाच खळगे राहिले आहेत, संडास बाथरूम नाहीत, शैक्षणिक सुशिक्षित बेकार किती आहेत तो बघा. प्रत्येक प्रभागामध्ये 25 सुशिक्षित बेकार आहेत आणि त्यांना वाईट वळण लागते. कुठेतरी नोकरीची संधी देण्यासाठी नोकरीचे उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक प्रभागामध्ये 10 पोलीस असावी, जिल्ह्याच्या रोजगाराचा. जिल्ह्याविषयी माझा विषय आहे, कारण जिल्ह्याला जर मी विकास करू शकेल तर राज्याचा विचार करायचा मला अधिकारच नाही. कारण माझ्या जिल्हा कोल्हापूर जिल्हा 47 कोल्हापूर लोकसभा मंचाचा मी उमेदवार आहे. प्रथम तरुणांचे लग्न होणार नोकरी नसल्यामुळे. मूळ मुद्दा सोडून मी साहेब भाषणाला उभारलेलो आहे. याचा अर्थ आहे की त्याची मूळ गरज काय आहे तर तरुणांनाच नोकरी मिळाली. शिकून फॅक्टऱ्या काढून मला संस्थापक व्हायचं नाही. फॅक्टरी काढा आणि कॉलेज तुम्हाला माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती, कॉलेज कुणाची आहेत, विद्यापीठे करायला, आणि त्या फॅक्टरीकडून मुलाला सुशिक्षित नको, साधा मेकॅनिकल होऊन त्याच्या पोटाचे खळगे भरण्याचा उदरनिर्वाह करावा अशी माझी इच्छा आहे. लोक भेटताय तुम्ही आता, लोक काय म्हणायला लागले? लोकांची इच्छा आहे की आम्हाला दोन्ही पक्षकारांच्या कडून अस्तित्वात नको आहे, मला तिसरा माणूस पाहिजे आहे. कारण त्यांचा विकास त्यांना जाणवत नाही असं. कारण मी त्यांच्यावर टीका करू शकत नाही, कारण की त्यांनी चांगलं काम केले, भाजपनेही चांगलं काम केलं आणि काँग्रेसने चांगलं काम केले. पण लोकांचा काहीतरी वेगळा प्रस्ताव आहे, त्यासाठी मी उभा आहे. त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करणार असं माझी इच्छा आहे. कारण त्यांनीही चांगलं केलं नाहीत, कारण मोदींनी सुद्धा चांगलं काम केले आणि काँग्रेसने काम चांगलं. कारण मी 1984ला इंदिरा गांधीची हत्या झाली, त्यानंतर त्याच्या चळवळीने लोकांनी चंद्रशेखरला पंतप्रधान निवडून दिले. काम चांगलं केलं, दोन्ही काम चांगलं करायला. कारण मी असं म्हणू शकत नाही की त्यांनी चांगलं केलं, कारण मोदींनी व्हिजन मोठं केलेलं आहे, रस्ते चांगले बांधलेले आहेत, लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. मोदी सरकारने चांगलं केलेलं आहे आणि काँग्रेस सरकारने चांगलं केलं आहे. कारण मी आमच्या टीका करण्यासारख्या त्यांनी माझ्यासाठी काही ठेवलं नाही. फक्त उणीवा सांगायला लावले की गॅस, लोकांची नोकरी, हे जर नाही केलं तर मला उमेदवारी निवडून आणावं ह्या जनतेने, एवढीच माझी इच्छा आहे. तसं आपला कोल्हापूर मतदारसंघ जो आहे तो शहरी आणि ग्रामीण भागांच्या मध्ये वसलेला आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मतं ही ग्रामीण भागामध्ये आहेत किंवा जास्तीत नागरिक आहेत ते ग्रामीण भागात नाहीत. मग आपला आजरा, चंदगड, गारगोटी, भुदरगड किंवा राधानगरी हा जो काही पट्टा आहे, इकडं जर का बघितलं तर गगनबावड्यासारखा तालुका आहे. या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी तुमचं काय ध्येय? आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कोल्हापूरची एकूण माझ्या मतदारसंघाची 19 लाख लोकसंख्या आहे. 19 लाख संख्यामध्ये मी एक नवीनच बहुजन समाज पार्टी मायावती याचं तिकीट मला प्रथमच मिळालेलं आहे. आणि प्रथमच राष्ट्रीय पक्षाचा मी नेता आणि राष्ट्रीय पक्ष मिळाला म्हणून माझे काही कार्यकर्ते आहेत पक्षाचे, प्रत्येक चंदगड म्हणला, आजरा ह्यात भेटून लोकांच्या समस्या असतील त्या पुढच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी मी जाण्याचा स्वतः मी प्रयत्न करीत आहे. लोकांच्या उणीवा काय आणि त्यांचे जे काय प्रश्न आहेत
लेखी सोबत डायरेक्ट लिहून ठेवायला बोले आपली इथली समस्या जिथं काय भेटायला लागलाय तिथंच लिहून घेत आहे की तुमची काय समस्या आहे. मग काही लोकांच्या मला अशा समस्या जाणवल्या की भागामध्ये किसान योजना आहे, अनुदान आहे, शेत पिकाचा आहे, हाच त्यांचा प्रश्न आहे. ऑलरेडी माझा एक विजन असा आहे की शहरापेक्षा ग्रामीणचा आणि शहरीचा भागाला जी देश पातळीवर देश चालवणारे माझे सैनिक आहेत त्यांच्या घराच्यासाठी मला कलेक्टर ऑफिसमधून जे काय अनुदान मिळवते, माझे देश बांधव आहेत, देश त्यांच्यावर चाललेले आहेत, जे माझे जे सैनिक आहेत देश चालवतात ती ग्रामीण भागातली जास्त आहेत असं माझं मत आहे पाहणीनुसार. शहरीपेक्षा जे सैनिक आहे, जी आर्मी आहे, जे पोलीस दलात जे काम करणारे जे पोलीस दल आणि सैनिक आर्मी या लोकांच्यासाठी ग्रामीण लोकांच्यासाठी मला विशेष कार्य करायचं आहे. कारण जे देशासाठी लढत आहेत त्यांचा प्रथम मी विचार करणार आहे आणि मग मी माझ्या स्थानिक लोकांचा विचार करा अशी माझी विनंती आहे. मी कोल्हापूर म्हटलं तर बघायला गेलं तर आपल्याला खूप मोठी संस्कृती लाभलेली आहे आणि या कोल्हापूरनं भरपूर ह्या महाराष्ट्राला देणगी दिलेली आहेत. काही कला आहेत, त्या कलांच्यासाठी आणि ह्या कलाकारांच्यासाठी काय योगदान आहे? हां, आता सांस्कृतिक मंडळ आहे महाराष्ट्रामध्ये. सांस्कृतिक महामंडळामध्ये कलावंतांना एक कलावंत 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3,500 ते 5,000 रुपये त्यांना पेन्शन मिळते की तुम्ही कलावंत. म्हणजे कोल्हापुरात मी आता केशवराव भोसले सभागृह, शाहू स्मारकला आमचे शेट्टी साहेब, अनेक काही तर निसर्गप्रेमी, बच्चन प्रेमी, राजेश खन्ना प्रेमी असे बच्चनचे चाहते एकत्र येऊन कार्यक्रम करतात. त्याच्यासाठी मी विशेष अनुदान म्हणून त्यांच्यासाठी मी एक प्रयोग करणार आहे. ज्या वेळेला मला त्यांनी सांस्कृतिक कला, कारण कोल्हापूर एक कलानगरीचे कलासूर आहे, कलावंतांचं इथेच कलावंत घडला जातोय. पिंजरा पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्यात निळू फुलेची भूमिका काय, मास्तर काय, तसं मला करायचं आहे. कारण कोल्हापुराच्या आत्ताचा खरा जर इतिहास आहे, श्री महालक्ष्मी अंबाबाई कुलपेने आणि महालक्ष्मी कुलपेने जर मी निवडून आलो तर कलाकारांचा पण हा माझा पेशन प्रथम विषय असेल. कारण इथे कलाकार जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आहेत. तर पिंजरा पिक्चरमध्ये तुम्ही बघितला असेल, हा तो ही शांतारामचा पिक्चर आहे, तिने किती चांगलं काम केलेलं आहे, लोकांना जागरण करून कारण फिल्म इंडस्ट्री इथंच होते ही सावळारामची. जे आपण चित्रानगर पाहिली ही आपल्या कोल्हापुरामध्ये इतकं सुंदर कोल्हापूर या जगात शहरात नाही आहे आणि या शहराचा विकास करणारा चांगला माणूस दिल्लीत पाठवावा एवढीच माझी इच्छा आहे. काय कोल्हापूरकरांना आव्हान काय कराल? कोल्हापूरकरांना आव्हान असं आहे माझे, मीच असं काय म्हणत नाही आहे, तुम्हाला योग्य असेल उमेदवार पाठवा की कोल्हापुराचं नंदनवदन झालं आहे, जेणेकरून द्वारकानाथ कपूरांचे स्वच्छ सुंदर कोल्हापूर व्हावे हीच इच्छा आहे. आणि तो जे तरुण आहेत त्यांना नोकरी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. याच्या पलीकडे माझं वैयक्तिक धोरण काहीच नाही. कारण तरुणांना जर रोजगार मिळाला तर त्यांचा संसार फुलेल आणि कोल्हापुराच्या त्यांच्या आईवडिलांची केलेली स्वप्न पूर्ण होतील. उदाहरणार्थ विश्वास नांगरे पाटील आमच्या राजाराम कॉलेजला होऊन गेलेत, झालेच IGI वगैरे झालेत, त्यांनी कुठंतरी 2-3 मुलांना भाषणं दिलीत पण घडवलेलं कोण मला दिसलेलं नाही. त्यांनीसुद्धा अशा प्रयत्नातून विद्यार्थी घडवण्याचे आपल्या फंडातून मदत करावी असे विश्वास नांगरे पाटलांना. कारण मी राजाराम कॉलेजचा विद्यार्थी MA सायकॉलॉजीला शिकत आहे, त्यामुळं सध्या माझं MA सायकॉलॉजी APR आज चालू आहे. तरी विश्वास नांगरे पाटलांनी माझी मुलाखत टाकताना कोणीतरी विद्यार्थी अजून शिकत आहेत, 93ला होते, मी 97ला राजाराम कॉलेजला होतो, 11वीला होतो. त्यावेळी आमच्या बॅचला विश्वास नांगरेकर, विश्वनाथ निंबाळकर आणि विश्वास नांगरे पाटील हे विश्वास नावाची माणसं होती. तरीसुद्धा त्यांनीसुद्धा पोलीस खात्यात मुलांना मार्गदर्शन करणे, स्वतःच्या फंडातून मदत करावी अशी माझी विनंती आहे साहेब. तर आज जर का बघायला गेलं तर ही निवडणूक एक 4 दिवसावरती येऊन ठेपली. या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये असलेले हे 23 उमेदवार आणि त्यांच्यापैकी हे एक उमेदवार संजय माघाडी साहेबांच्या बोलण्यातून एक स्पष्टोक्तीपणा आणि त्यांनी कोल्हापूरसाठी मांडलेलं त्यांचं एक असणारं व्हिजन की मी खासदार झाल्यानंतर मी काय करणार आहे, या पद्धतीनं माझं व्हिजन काय असणार आहे, माझं मिशन काय असणार आहे, या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं मत. खरं बघायला गेलं तर आपल्या वाटचालीसाठी KK न्यूज चॅनलकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.